नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 24 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, अपेक अर्थात आशिया पॅसिफिक आर्थिक सहयोगाची बैठकीचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, पेरू या देशामध्ये. नुकतंच हे एशिया पॅसिफिक आर्थिक सहयोग जे काही झालेली आहे त्याची बैठक, त्याचं आयोजन त्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. या अपेकचं एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आणि याची 31वी एडिशन होती मित्रांनो, जी की पेरू या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. कालावधी होता 15 आणि 16 नोव्हेंबर. हे अपेक जी काय आहे त्याची स्थापना 1989ला झालेली आहे. याचं मुख्यालय सिंगापूर या देशामध्ये आहे. सध्या सदस्य देश हे 21 आहेत आणि यामध्ये भारत हा सदस्य नाही. हा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्या स्थापनेमागे उद्देश काय आहे, तर एशिया पॅसिफिक क्षेत्र जे आहे त्याच्यामधील आर्थिक समन्वयाद्वारे सतत समावेशी विकासामध्ये वृद्धी करणे, तसंच जे काही एक ओपन ट्रेड असतं किंवा खुलं व्यापार असतं व गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, हा त्यामागचा उद्देश आहे. हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर संमेलन झालेले आहेत 2024 या वर्षामध्ये, त्याचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिला आहे G7 समिट, जे की इटली या देशामध्ये झालेला आहे. दुसरा आहे G20, जे की ब्राझील या देशामध्ये झालेला आहे. ब्रिक्स परिषद रशिया या देशामध्ये झालेली आहे 2024 वर्षाची. आणि 2023ची मित्रांनो आपल्या भारतामध्ये झालेली होती. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे क्वाड संमेलन, जे की अमेरिकेमध्ये झालेलं आहे. SCO अर्थात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, ते कझाकस्तान मध्ये झालेलं आहे. आणि नाटो जी काय आहे त्याचं संमेलन हे अमेरिका या देशामध्ये पार पडलेलं आहे. तर या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, कोणत्या भारतीयाला युनायटेड नेशन्सचा ग्लोबल अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, शुभ नावाचा जो काही भारतीय रॅपर आहे त्याला नुकतंच युनायटेड नेशन्सचा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामधला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एका भारतीयाला युनायटेड नेशन्सचा अशा प्रकारे अँबॅसेडर नियुक्त केल्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. शुभ हा एक पंजाबी रॅपर आहे मित्रांनो, आणि याला नुकतंच युनायटेड नेशन्स FCCC जे काय आहे त्याला डिजिटल ॲडवायझरी ग्लोबल अँबॅसेडर बनवण्यात आले आहे. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे या UNFCCCचा, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. याचा हा ब्रँड अँबॅसेडर आहे आणि त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. याचं कार्य काय आहे, तर हवामान बदलांविषयी कार्य करणारी ही एक युनायटेड नेशन्सची संस्था आहे, जे की UNच्या अंडरमध्ये काम करते. पृथ्वीवरील हवामान बदलाला कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनावर निर्बंध आणणे आणि पृथ्वीचं संरक्षण करणे, अशा प्रकारचे एकंदरीत हवामान बदलांविषयी कार्य करणारे एक ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन्सच्या अंडरमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर ब्रँड अँबॅसेडर आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं की पुमा इंडियाचं ब्रँड अँबॅसेडर बनला आहे मोहम्मद शमी, बिस्लरीची ब्रँड अँबॅसेडर आहे दीपिका पादुकोण, बोटची ब्रँड अँबॅसेडर रणवीर सिंग, युनिसेफ इंडिया करीना कपूर, तंबाखू नियंत्रण जे आहे त्या संदर्भामधली ब्रँड अँबॅसेडर आहे PV सिंधू. झारखंड विधानसभेसाठी नुकतंच बघा आपण वाचलं होतं बातम्यांमध्ये, जे क्रिकेटर आहेत MS धोनी, त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून बनवण्यात आलेलं आहे. तसंच सायबर क्राईमविषयी रश्मिका मंधाना याला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ते आपले लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच प्रसार भारतीने नवीन OTT प्लॅटफॉर्म सुरू केले, त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, वेव्ज असं त्या डिजिटल प्लॅटफॉर्म जे सुरू करण्यात आलेलं आहे
प्रसार भारतीकडून त्याचं नाव आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. नाव लक्षात ठेवायचं आहे या OTT प्लॅटफॉर्मचं वेव्ज आहे, जे की आपलं जे शासकीय प्रसार भारती आहे भारत सरकारची, त्यानं सुरू केलेलं आहे. यामध्ये 12 प्रादेशिक भाषांमध्ये कंटेंट पाहता येणार आहे. जसं आपण मित्रांनो Amazon प्राईम असेल, Netflixवर कसं बघतो वेगवेगळ्या सीरीज, वेब सीरीज असतात किंवा ड्रामा असतं किंवा सीरियल्स वगैरे असतात. तशाच प्रकारचा हा एक OTT प्लॅटफॉर्म आपल्या प्रसार भारतीनं सुरू केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे आपलं. यामध्ये लाईव्ह टीव्हीची सुविधा असणार आहे, गेमिंग असणार आहे, ऑनलाईन शॉपिंग असेल, या सुविधा मिळणार आहेत. याची टॅगलाईन काय आहे? तर फॅमिली एंटरटेनमेंट की नई लहर. हे टॅगलाईन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यासोबतच हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारा भारतातला पहिला राज्य कोणतं आहे? तर केरळ राज्य आहे मित्रांनो. आणि त्याचं नाव काय होतं त्या केरळ राज्याच्या OTT प्लॅटफॉर्मचं? सी स्पेस. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते आपण स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मिस चाम इंडिया 2024 ची विजेता कोण बनली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, शिवांगी देसाई. आणि ही महाराष्ट्रीयन आहे मित्रांनो, जी की नुकतंच मिस चाम इंडियाचं तिनं किताब जिंकलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. नाव काय आहे? शिवांगी देसाई. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ही जी शिवांगी देसाई आहे मित्रांनो, जी पुण्यामधील इंडियन लॉ स्कूल आहे त्याची विद्यार्थिनी आहे आणि नुकतंच तिने हे मिस चाम इंडिया 2024चा किताब जिंकलेला आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ज्या इतर सौंदर्य स्पर्धा आहेत त्याच्या विजेता कोण आहेत त्यासुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जसं मिस वर्ल्ड 2024चा किताब क्रिस्टिना पिचकोवा, जी की चेक रिपब्लिक या देशाची आहे, तिने जिंकलेला आहे. मिस युनिव्हर्स 2024चा किताब व्हिक्टोरिया थेल्विक, जी डेन्मार्कची आहे, तिनं जिंकलेला आहे. मिस इंडिया 2024ची विजेता निकिता पोरवाल आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2024 त्याची विजेता रिया सिंगा ही बनलेली आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या भारतीय सरकारी कंपनीला ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कोल इंडियाला हा नुकताच ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. ही जी कोल इंडिया आहे ती एक भारत सरकारची महारत्न कंपनी आहे आणि नुकतंच त्याला हा ग्रीन वर्ल्ड एन्व्हायरमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि हा अवॉर्ड का देण्यात आला? तर पर्यावरण व CSR अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यामध्ये उत्तम काम केल्यामुळे हा अवॉर्ड त्याला देण्यात आलेला आहे. आता CSR काय असतं? तर ज्या काही सरकारी कंपन्या असतात त्या कंपन्या शिक्षण क्षेत्राशी किंवा मग सामाजिक कामासाठी जे काही पर्सेंट खर्च करत असतात रक्कम त्यांच्या नफ्यामधली, तर त्याला CSR म्हटलं जात असतं. त्यामध्ये आणि पर्यावरणासाठी या कंपनीने काम चांगलं केल्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एवढं पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1975ला भारताचे 80% जास्त कोळशाचं उत्पादन या कोल इंडिया या कंपनीकडून घेतलं जातं मित्रांनो. हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित ICC T20 रँकिंगमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर कोण ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हार्दिक पंड्या हा नुकताच जे ICC T20 रँकिंग आलेली आहे त्यानुसार जगातला सर्वोत्कृष्ट असा ऑलराऊंडर ठरलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघूया. या रँकिंगनुसार जगातला सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर ठरलेला आहे T20 मधला हार्दिक पंड्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे नेपाळचा दिपेन सिंग एरी. हे दोन नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने पाण्याच्या समस्येमुळे आणीबाणी घोषित केली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इक्वेडॉर हा जो देश आहे त्यानं नुकतंच पाण्याच्या समस्येमुळे आणीबाणी देशामध्ये जाहीर केलेले आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो इक्वेडॉर देश आहे तो दक्षिण अमेरिकन खंडामध्ये येणारा देश आहे मित्रांनो. आणि या देशामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जंगलाला आग लागणे असेल किंवा मग पाण्याची तीव्र टंचाईही निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्या देशामध्ये त्या सरकारने आणीबाणीही घोषित केलेली आहे.
हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला देशाचा इक्वेडोर. तसेच इक्वेडोरची राजधानी आहे क्विटो आणि चलन आहे अमेरिकन डॉलर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. वर्ल्ड टेलिव्हिजन डे कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 21 नोव्हेंबर. नुकतंच वर्ल्ड टेलिव्हिजन डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. दरवर्षी 21 नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड टेलिव्हिजन डे म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश काय आहे? तर एक प्रमुख संचार माध्यम म्हणून टीव्हीचं महत्त्व जगाला सांगणे, तसंच त्याचा शिक्षणावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे याविषयी जागरूकता प्रसार करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर या काही कालच्या आपण चालू घडामोडी होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भारतीय महिला हॉकी संघ आहे, त्यानं हा महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, डॅनियल बारेनबोइम आणि अबू अव्वाद या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच टेनिसपटू राफेल नडालने निवृत्तीची घोषणा केली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, स्पेन या देशाचा तो खेळाडू होता. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच संयुक्त विमोचन सैन्य अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, गुजरात या राज्यामध्ये याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ एक्सलन्स देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, गयाना या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकतेच गरिबी व भुकेचे निर्मूलन करण्यासाठी कोणत्या देशाने गठबंधन सुरू केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ब्राझील. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024चे आयोजन कुठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, गोवा या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती बघितलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की वर्ल्ड टॉयलेट डे कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 19 नोव्हेंबर. त्यानंतर काल आपण एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे किंवा कोणाला देण्यात आला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी अतिशय चांगल्या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना प्रतिसाद देत आहात. यामधून तुमचा अभ्यास किती चांगल्या प्रकारे तुम्ही करत आहात ते दिसून येत आहे. अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी मित्रांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे तुम्हालाच त्या प्रश्नांचा फायदा अधिक तुमच्या परीक्षेमध्ये होणार आहे. चला मग, ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर सांगणार आहोत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मिथुन चक्रवर्ती यांना हा 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आज आपण काही तुम्हाला होमवर्क क्वेश्चन देणार नाही आहोत, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर अवश्य लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओची मदतही मिळणार आहे. तसेच आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे, ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. आयडी आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल हे फ्रीमध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना देत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.